नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र, पट्ट्यारोड कार्ड सल्लागार. आजपासून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे समृद्धीसाठी वास्तुशास्त्र. आजपासून जे काही व्हिडिओज येतील त्यामध्ये तुम्हाला अशा काही टिप्स मिळतील. त्या टिप्सचा वापर तुम्ही दैनंदिन आयुष्यात केला तर नक्कीच तुम्ही समृद्ध असं जीवन जगू शकता. हे पुस्तक आम्ही आजपर्यंतचा आमचा अनुभव, याचबरोबर आम्ही जे अभ्यासलेलं आहेत जे ग्रंथ, त्या ग्रंथांच्या नुसार ज्या काही माहिती आहेत त्या एकत्र घेऊन हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला जर काही पुस्तक हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 500 रुपये. चला तर आपण सुरुवात करूयात. आता सर्वप्रथम आपण बघूयात की या पुस्तकाची प्रस्तावना, म्हणजे तुम्हाला या पुस्तकातून काय मिळणार आहे. शिवम ज्योतिषालय आपणासाठी घेऊन आले आहे समृद्धीचे रहस्य, ज्याचा आपण योग्य वापर केल्यास आपली प्रगती निश्चित साधू शकतो. म्हणजे या पुस्तकात ज्या काही तुम्हाला अशा टिप्स मिळतील त्या तुम्ही जर का फॉलो केल्या तर नक्कीच तुमची प्रगती होऊ शकते. कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीसाठी 2 गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे त्याच्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि दुसरी म्हणजे तो राहत असतो ती वास्तू. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतंय की कोणत्याही व्यक्तीला आपली प्रगती ही उत्तम व्हावी अशी त्याला वाटत असेल तर त्याच्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि तो राहतो ती वास्तू, ह्या दोन्हीही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कुंडलीतील ग्रहस्थितीमध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही, कारण ती तुमच्या गेल्या जन्मी केलेल्या शुभ अशुभ कर्मानुसार ठरलेली असते. म्हणजे इथं आपण पाहतोय जे कुंडलीत ग्रह पडतात त्यानुसार जे आपल्या आयुष्यात शुभ अशुभ घटना घडत असतात त्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही, कारण या सर्व घटना असतात त्या तुम्ही गेल्या जन्मी केलेल्या शुभ आणि अशुभ कर्मानुसार ठरलेल्या असतात. यामुळे शुभ ग्रह स्थिती यश, सुख, समाधान आणि समृद्धी देते. म्हणजे तुमच्या पत्रिकेत जर का ग्रहस्थिती शुभ असेल तर तुम्हाला चांगलं यश मिळतं, चांगलं सुख मिळतं, समाधान आणि समृद्धी मिळते. तर अशुभ ग्रहस्थिती संकटी उभे करते. म्हणजे तुमच्या पत्रिकेतील ग्रह जर का अशुभ असतील तर नक्कीच तुम्हाला आयुष्यात संकटांना सामोरे जावे लागणार व जीवन जगणे असं हे बनते. म्हणजे तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती अशुभ असेल तर तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात की ज्यामुळे तुम्हाला जीवन हे नकोसं वाटतं. अशुभ ग्रहस्थितीसाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन अशुभ ग्रहांचे परिणाम शिथिल करण्यासाठी वेळीच उपाय केले असता संकटे नाहीसे होतात. म्हणजे आता इथं तुम्हाला मार्गही दिलेला आहे. जर का तुमच्या कुंडलीमध्ये जर का ग्रह अशुभ असतील तर तज्ज्ञ अशा ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, त्याला तुमची कुंडली दाखवावी. म्हणजे कुंडलीत जे काही अशुभ ग्रहस्थिती असेल त्याच्यावर तुम्ही वेळीच ग्रहदोष उपाय करून घ्यावेत. म्हणजे तुमचे जीवन हे सुखकर होईल व आयुष्यात तुमची प्रगती होईल. वास्तूमध्ये काही वास्तुदोष असल्यास त्यांना निर्बलीकरण करणे आपल्या हातात असते. अशा वेळी तज्ज्ञ वास्तू जाणकाराचा सल्ला घेऊन आपण आपल्या वास्तूतील दोष घालवून संकटावर मात करून समृद्ध जीवन जगू शकतो. आता इथंही तुम्ही जर का राहत असाल ती वास्तू जर का अशुभ असेल, तुम्हाला हवं तसं त्यातून प्रगती होत नसेल तर त्यावरही इथं उपाय दिले आहेत. जर का वास्तुदोष असतील तर त्या वास्तुदोषावर आपण योग्य असे उपाय केल्यास नक्कीच आपण समृद्ध असं जीवन जगू शकतो. आम्ही शिवम ज्योतिषालयाच्या माध्यमातून तुमच्या कुंडलीचे आणि वास्तूचे योग्य विश्लेषण करून तुम्हास असलेल्या अडचणीच्या मुळाशी जातो आणि योग्य ग्रह उपाय व विनातोडफोड वास्तुदोष उपाय सुचवून तुम्हाला समस्यामुक्त करतो व तुमची वाटचाल समृद्धीच्या वाटेवर सुरू होते. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी आमच्या संपर्कात येता, आमची वास्तू व्हिजिट घेता, त्यावेळी आम्ही काय करतो, एकतर तुमची कुंडली, तुमच्या घरामध्ये जेवढे फॅमिली मेंबर्स असतील त्यांची कुंडली आपण तपासतो. कुंडलीमध्ये जे काही अशुभ ग्रह स्थिती असेल त्यावर ग्रहदोष उपाय तुम्हाला दिले जातात. याचबरोबर वास्तू ज्यावेळी आपण पाहतो तर वास्तूमधील दोष हे आयडेंटिफाय करून त्याच्यावरही आपण करेक्टिव्ह ॲक्शन घेतो. म्हणजे वास्तुदोष उपाय करून तुमची वास्तू ही तुम्हाला जशी अनुकूल कशी होईल याचा आपण विचार या व्हिजिट दरम्यान करतो. यामुळे आपणास वास्तुशास्त्राची ठोकळ माहिती मिळावी म्हणून
आम्ही आपणास घेऊन आलो आहे कमी शब्दात आणि जास्त माहिती देणारे समृद्धीसाठी वास्तुशास्त्र हे पुस्तक. चला तर आपण याच्या पुढील प्रकरण काय आहे ते पाहूया. सर्वप्रथम येते ते म्हणजे वास्तुपुरुष निर्मिती. आता आज आपण पाहूयात की या वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली. कारण तुम्ही ज्यावेळी कोणतंही घर बांधता किंवा फ्लॅट घेता त्यामध्ये वास्तुपुरुष हा ऑलरेडी तिथं त्याने आपलं स्थान घेतलेलं असतं. त्यामुळे वास्तुपुरुषाला अनन्यसाधारण असं महत्त्व या वास्तुशास्त्रात दिलेलं आहे. चला तर आपण बघूया या वास्तुपुरुषाची निर्मिती ही कधी झाली. वास्तुपुरुषाची निर्मिती ही भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात तृतीय तिथीस शनिवारी कृत्तिका नक्षत्र असताना, व्यतिपात योग असताना व विष्टीकरण म्हणजे भद्रा असताना व कुलिकी वेळी झाली. आता हे बघतोय आपण, हे वास्तुपुरुषाची निर्मिती झालेल्या सर्व डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. त्यामध्ये वास्तुपुरुषाची निर्मिती ही भाद्रपद महिन्यात झालेली आहे. त्यावेळी कृष्ण पक्ष होता, त्यावेळी तृतीया होती, त्यावेळी शनिवार होता, त्यावेळी कृत्तिका नक्षत्र होते, व्यतिपात हा योग होता, विष्टीकरण होते व कुलिका ही वेळ होती. आता आपण पाहिलं की ही वास्तुपुरुषाची निर्मिती ही कधी झाली. आता वास्तुपुरुषाला आपण म्हणलो की वास्तूमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता इथं दिलेली आहे की वास्तुपुरुष निर्मितीची कथा, की वास्तुपुरुषाची निर्मिती ही कशी झाली. आता आपण हा बघतो, हा सर्व आपणास दिसतोय तो वास्तुपुरुष आहे. त्याचं डोकं हे ईशान्य दिशेला असतं, त्याचे दोन्ही पाय हे नैऋत्य दिशेला असतात, त्याचा उजवा हात व उजव्या पायाचा गुडघा हा आग्नेय दिशेस असतो, तर डावा हाताचा कोपरा व डाव्या पायाचा गुडघा हा वायव्य दिशेस असतो. तो तुमच्या वास्तूमध्ये पालथा झोपलेला असतो. आता आपण पाहूयात की हा वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली. शंकरा आणि अंधकासूर या राक्षसांच्या युद्धाच्या वेळी शंकराच्या घामातून महाकाय भूताची निर्मिती झाली. हे जे काही भूत निर्माण झाले ते फार भुकेलेलं होतं. याने अंधकासुराचे रक्त पिले व मांस खाल्ले, तरीही याची भूक काही शमेना. याने शंकराला भूक भागवण्यासाठी वर मागितला. शंकराने तथास्तु म्हणून वर दिला. यानंतर अंधकासूर तिन्ही लोक खायला निघाला. यामुळे देवता भयभीत झाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्माने त्यांना सांगितले की तुम्ही त्याला पालथे पाडा आणि त्याच्या अंगावर बसा. नंतर सर्व देवांनी मिळून त्याला पालथे पाडले आणि सर्व देवता त्याच्या अंगावर बसल्या. यावेळी त्याचे डोके हे ईशान्य दिशेस होते आणि पाय हे नैऋत्य दिशेस होते. यानंतर त्या भुकेलेल्या महाभूताने ब्रह्मदेवास विचारले की माझ्या भुकेचे काय. त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला की जे लोक गृहनिर्मिती, ग्रामनिर्मिती, नगरनिर्मिती, व्यापार संकुल निर्मिती, जलाशय निर्मिती, उद्यान निर्मिती यावेळी तुझी पूजा करणार नाहीत, तुला दान देणार नाहीत, ते निर्धन राहून मरून जातील. त्यांना पावलोपावली त्रास होईल आणि तुझा ते आहार बनतील. म्हणजे इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की वास्तुपुरुषाचे आपल्या घरामध्ये किती महत्त्व असते, त्याची पूजा करणं ही का गरजेचे आहे, त्याला नेहमी सॅटिस्फाय ठेवणं का गरजेचं आहे. आता आपल्याला दिसतंय की ही वास्तुपुरुष हा आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची अशी एक देवता आहे. त्यामुळे त्याचं वेळच्या वेळी पूजन होणं गरजेचं आहे. तुम्ही रोज जो काही जेवण करत असाल त्यातील एक घास या वास्तुपुरुषाच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे व तो आग्नेय दिशेला ठेवायचा आहे. तुम्ही जर का असे उपाय केले तर नक्कीच हा वास्तुपुरुषाची कृपादृष्टी तुमच्या घरावर होऊन तुमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी मिळेल. आजपासून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण असे नवनवीन वास्तुशास्त्राबद्दल माहिती घेऊ, ज्याचा वापर तुम्ही दैनंदिन आयुष्यात केल्यास नक्कीच तुमची प्रगती होईल. थँक्यू.